आई बाप लहानपणीच निघून गेले, परंतु जगायचा मात्र थांबला नाही. मोठा भाऊच बाप झाला आणि लहान भाऊ त्याचं स्वप्न. हो ताई, या की लवकर, आमच्या घराला शाळेत जायचे. काय ताई इतका उशीर? ए गण्या, पाणी आण बाला. दादा, मला नवीन वही पाहिजे. अरे गण्या, अंतरा तुला वही. तू फक्त मन लावून अभ्यास कर बाला. हो दादा. ऐका बालांनो, इथे 2 दिवसाआधी जातीवय चालत आहे. अभ्यासात लक्ष द्या जरा. बरं मुलांनो, मी काही प्रश्न विचारतो, उत्तर द्या. सांगा बरं, महाराष्ट्रातली तालुका आहे. हा हिरा, तू सांग. हो सर, मला नाही माहित. हा गण्या, तू सांग. सर, 358. शाबास गणू. गरिबी होती, परंतु अभ्यासात तो कुणाच्याही मागे नव्हता. शांतरा, मागे आठवड्यात जी परीक्षा झाली तिचा निकाल जाहीर करण्यासाठी आपण इथे जमलो. तर प्रथम क्रमांक आलेला विद्यार्थी आहे गणू. अरे वा, दुधवाल्याचा भाऊ पहिला आला. चला रे. त्या मास्तरला फोन लाव रे. लावतो सावकार. हॅलो, बोला लवकर. मास्तर कुठे आहेस? सावकार घरी बोला ना. जरा वाड्यावर ये ना. हा, येतो ना. हा, लगेच ये. हा, लगेच येतो. राम राम सावकार. या मास्तर या. मास्तर बसा, मास्तर बसा. मास्तर,
माझा पोरगा शाळेत असताना त्या दूधवाल्याच्या भावाचा नंबर आलाच कसा? अहो सावकार, त्या दूधवाल्याचा भाऊ हुशार आहे, मेहनती आहे. सावकार तुम्ही बोला फक्त, आत्ताच्या आत्ता याचा कार्यक्रम होतो. मास्तर, तुला तर तुझ्या जीवाची पर्वा असेल ना, जो आजचा निकाल आहे ना तो उद्याच्या उद्या बदलला पाहिजे. सावकार, आपल्या मनात ठेव. येतो सावकार. नमस्कार. कालच्या निकालात जरा चूक झाली होती. तर मी सर्व गावकऱ्यांचे माफी मागतो. तर प्रथम क्रमांक गणुदन असून तर सावकाराचा मुलगा हिराचा आलेला आहे. हे गण्या, पहिला नंबर आणणं म्हणजे काय सोपं असतं का रे? गरीबाची पोरं गरीबच असतात. सावकार, माझा भाऊ खरा पहिला आला होता. हे वैद्या, काय पुरावे आहेत तुझ्याकडे? हो सावकार, तुम्ही खोटे, तुमचा खोटेपणा जास्त दिवस टिकणार नाही. हे वैभ्या, तुझ्या तर आता दादा, काय रे गण्या? खरं सांग, पहिलं मी चालू होतो ना, हो रे गण्या, पहिला तूच आला होतास. मग माझा नंबर का काढला? कारण गण्या आपण गरीब आहेत रे, आपल्याकडे पैसा नाही. मग गरीब होणं एवढं मोठं गुन्हा आहे काय? दादा, आता आपण या गावाला परत कधीच येणार नाही काय? अरे गण्या, ज्या गावानं आपली इज्जत काढली, ज्या गावानं आपली इज्जत घेतली, त्या गावाला परत येऊन काय करायचं रे? दादा, आम्ही खूप मोठा होईल आणि या गावाला दाखवून देईल. तर मंडळी, गरिबाच्या घरात स्वप्न कमी नसतात, परंतु कधी कधी पैशाच्या ताकदीसमोर त्यांची किंमत मात्र शून्य होती. हुशारी आणि मेहनत यांना न्याय मिळाला पाहिजे. पैशाने सत्य विकत घेता येतं, परंतु प्रतिभा नाही.